बायको सतत मिठाईच्या दुकानात जायची, कारण समजताच नवरा हादरला। अगदी रोज एकच वेळ, एकच रस्ता आणि एकच दुकान। गावातल्या लोकांनी सुरुवातीला याकडे फारसं लक्ष दिलं नाही। कुणाला वाटलं घरासाठी मिठाई घेत असेल, कुणाला वाटलं मुलींची आवड असेल, पण जेव्हा ही गोष्ट रोजची झाली तेव्हा कुजबूज सुरू झाली। शेवटी हीच गोष्ट तिच्या नवऱ्याच्या कानावर गेली आणि त्याच्या मनात एक असा प्रश्न निर्माण झाला ज्याचं उत्तर त्याला पुढे आयुष्यभर विसरता येणार नव्हतं। सुरुवातीला त्याने स्वतःला समजावलं, कदाचित माझा गैरसमज असेल असं म्हणून त्याने अनेक दिवस स्वतःच्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण प्रत्येक नातं विश्वासावर उभं असतं, पण जेव्हा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दिसू लागते तेव्हा मनात शंकेचं बी नकळत रुजायला लागतं। घरात सगळं पूर्वीसारखं दिसत होतं। 3 लहान मुली, त्यांचा गोंधळ, बांधकाम, रोजची धावपळ बाहेरून पाहिलं तर एकदम साधं सुखी कुटुंब वाटावं, पण अनेकदा घरांच्या भिंतींमागे काय सुरू असतं हे बाहेरच्या जगाला कधी दिसतच नाही। पत्नी रोज बाहेर जायची, काही वेळाने परत यायची। कुठे गेलीस असा प्रश्न विचारला की साधंसं उत्तर मिळायचं, कधी घरासाठी सामान, कधी मुलींसाठी काहीतरी, तर कधी फक्त थोडं बाहेर जाऊन आले। अशा उत्तरांनी काही दिवस नवरा शांत राहिला, पण त्याचं मन मात्र पूर्णपणे शांत होत नव्हतं। गावात काही लोकांच्या नजरा तिच्यावर गेल्या होत्या। कुणी थेट काही बोललं नाही, पण काही संकेत नवऱ्यापर्यंत पोहोचू लागले। सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण अफवांवर विश्वास ठेवणं त्याला योग्य वाटत नव्हतं। मात्र दिवस पुढे सरकत गेले तसे घरातील वातावरणही बदलू लागलं। पत्नीचं लक्ष घरापेक्षा बाहेर जास्त असल्याचं त्याला जाणवू लागलं। मुलींसोबत ती आधीसारखी रमायची नाही, घरातही ती अनेकदा विचारात हरवलेली दिसायची। एक दिवस अशी वेळ आली की ती घरातून अचानक काही दिवसांसाठी निघून गेली। कुणालाही काही सांगितलं नाही। घरात एकच गोंधळ उडाला। नातेवाईक, परिचित सगळ्यांनी शोध सुरू केला। काही दिवसांनी ती परत आली, मध्यस्थी झाली आणि हे प्रकरण इथेच संपलं असं सगळ्यांना वाटलं, पण काही गोष्टी वरून मिटल्यासारख्या वाटाव्यात, प्रत्यक्षात मात्र त्या आतून अधिकच खोल जात असतात। घर पुन्हा सुरू झालं, पण विश्वासाचा पाया आधीच हादरला होता। नवऱ्याच्या मनात आता अनेक प्रश्न होते। पत्नीचं वागणं अजूनही बदललेलं नव्हतं। ती पुन्हा पुन्हा त्याच भागात जाऊ लागली आणि प्रत्येक वेळी ती त्या मिठाईच्या दुकानाजवळ दिसत असल्याचं काही लोकांनी सांगितलं। तो आता शांतपणे निरीक्षण करू लागला, कोणताही गोंधळ न करता, कोणावर आरोप न करता, फक्त सत्य काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला, कारण त्याला संशयापेक्षा सत्य महत्त्वाचं वाटत होतं। हळूहळू काही धागे जुळू लागले। त्या परिसरात एका रस्त्यावरील विक्रेत्याची तिची वारंवार भेट होत असल्याची माहिती समोर आली। सुरुवातीला ही फक्त ओळख होती की त्यापेक्षा काही अधिक, याचं उत्तर अजून स्पष्ट होत नव्हतं। मात्र पुढे जे समोर आलं त्याने केवळ नवऱ्यालाच नाही तर संपूर्ण परिसराला धक्का दिला। या भेटी केवळ योगायोग नव्हत्या, त्या एका गुप्त नात्याच्या सुरुवातीच्या पायऱ्या ठरत होत्या। काही काळानंतर पत्नी पुन्हा एकदा घरातून निघून गेली। यावेळी मात्र ती परतलीच नाही। नवरा तिचा शोध घेत राहिला। नातेवाईक, ओळखीचे, सर्वत्र चौकशी झाली, पण तिचा काहीच मागमूस लागत नव्हता। दरम्यान घरात 3 लहान मुली होत्या। त्यांचं भविष्य, त्यांचं संगोपन आणि त्यांची सुरक्षितता, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एकट्या वडिलांवर येऊन पडली। त्याच्या मनात अजूनही एकच प्रश्न होता, इतकं सगळं का घडलं? मात्र या प्रकरणाचं सर्वात भीषण सत्य अजून समोर यायचं होतं। पोलिसांकडे तक्रार दाखल झाली, तपास सुरू झाला, प्रत्येक माहितीची पडताळणी करण्यात आली, काही लोकांची चौकशी झाली आणि तपास एका वेगळ्याच दिशेने वळला। तपास जसा जसा पुढे गेला तसतशी गुप्त प्रेमसंबंधाची माहिती समोर आली। पत्नीची ओळख त्या भागातील एका रस्त्यावरील विक्रेत्याशी झाली होती आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा संशय तपासात समोर आला। पोलिसांनी पाळत ठेवली। अखेर रेल्वे स्थानक परिसरातून त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं। चौकशी सुरू झाली, अनेक प्रश्न विचारले गेले। सुरुवातीला ती टाळाटाळ करत होती, पण नंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं। तपासानुसार प्रियकरासोबतच्या नात्यात कोणताही अडथळा राहू नये या हेतूने तिने स्वतःच्या 3 मुलींना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे। या घटनेत एका कुटुंबाच्या सतर्कतेमुळे 2 मुलींचे प्राण वाचले, मात्र दुर्दैवाने एका निष्पाप मुलीचा जीव गेला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान महिलेने प्रियकराच्या सांगण्यावरून हे पाऊल उचलल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। अंतिम सत्य न्यायालयीन निर्णयानंतरच निश्चित होईल आणि शेवटी ज्यामुळे ही संपूर्ण कथा सुरू झाली। बायको सतत मिठाईच्या दुकानात जायची, कारण समजताच नवरा हादरला, कारण ती मिठाई घेण्यासाठी जात नव्हती। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्या दुकानाजवळ तिची एका रस्त्यावरील विक्रेत्याशी ओळख झाली। त्या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं आणि पुढे त्याच नात्यामुळे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। एका निष्पाप मुलीचा जीव गेला, 2 मुली थोडक्यात बचावल्या आणि एका वडिलांचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून गेलं।